नाशकात नकली नोटांसहित 3 आरोपींना अटक. नाशिक अंबड पोलिसांनी 3 आरोपींना नकली नोटा तयार करण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. आरोपींकडे 50 आणि 100च्या नोटा तयार करून बाजारात विकण्याच्या तयारीत होते. अंबड पोलिसांनी सापळा रचून 3 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेल्या नकली नोटा तयार करणाऱ्या आरोपींची नकली नोटा तयार करण्याचे सामान कोठून आणले, कोठून खरेदी केले व तयार नोटा कुठे चालविल्या याची कसून चौकशी पोलीस करत आहे. नाशिक आणि सिन्नर भागात पोलिसांमार्फत छापेमारी करून अधिक तपास पोलिसांमार्फत केला जात आहे. द हिंद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्टर, नाशिक. नागपूर येथील बालाजीनगर परिसरात भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने वयोवृद्ध व्यक्तीस टक्कर दिल्याने वयोवृद्ध व्यक्ती 40 फूट उंच उडून पुन्हा जमिनीवर पडून जागीच ठार झाली आहे. हा संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस बेभान कार चालवणाऱ्या कार चालकाचा शोध घेत आहे. द हिंद न्यूजसाठी नागपूर प्रतिनिधी. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता पालघर रेल्वे स्थानकामध्ये एका मालवाहू मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरल्याने गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा काही काळ खोळंबा झाला. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की ही मालवाहू मालगाडी पनवेल येथे लोखंडी तारचे बंडल लोड करून जात असताना 6 डबे रुळावरून घसरले. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या अपघातामुळे मुंबई सुरत रेल्वे सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. द हिंद न्यूजसाठी मुंबई प्रतिनिधी.